बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीस लातूर शहरातून अटक करण्यात आली। लातूर शहरात बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीस 1,93,500 रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: आगामी सण उत्सव काळात शांतता अबाधित राखण्याकरता पोलीस स्टेशन हद्दीत दहशत निर्माण करणारे, रेकॉर्डवरील गुन्हेगार, शरीराविरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार, अवैधरित्या शस्त्र बाळगणारे गुन्हेगार यांची माहिती काढून कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाभरात कार्यवाही सुरू असताना पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या एका पोलीस पथकात पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे नवीन रेणापूर नाका ते डीमार्ट रोडवर एक इसम त्याच्याजवळ गावठी पिस्तूल बाळगल्याचे कळून आले। माहितीप्रमाणे सदर रोडवर सापळा रचून स्कूटीसह थांबलेल्या इसमाकडे असणारी स्कूटी क्रमांक MH24AN 3240च्या डिक्कीची पाहणी केली असता डिक्कीमध्ये गावठी पिस्टल आढळून आले। नमूद इसमाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव आलोक विश्वनाथ चौधरी, वय 36, राहणार आंबा, हनुमान मंदिराजवळ, अंबेजोगाई रोड, लातूर असे सांगितले। या इसमाला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल, 17 जिवंत काडतुसे मिळून आली। पिस्टल आणि काडतुसांच्या परवान्याबाबत विचारपूस केली असता परवाना नसल्याचे सांगितले। पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेऊन बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगल्यासंदर्भात 1,93,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रेडीकर करत आहेत। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चौक ते पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन रेडीकर, पोलीस अंमलदार खुर्रम काझी, यशपाल कांबळे, रणवीर देशमुख, गणेश यादव, धैर्यशील मुळे, सचिन राठोड, आनंद हल्लाळे यांनी केली आहे।